नमस्कार, मी ओटी सर. टी परीक्षा 2025मध्ये खरोखरच एक कमालीची परीक्षा आहे. कारण की जे नवीन शिक्षक किंवा गुरुजी होऊ पाहणारे लोक आणि त्यासोबतच जुने लोक हे सर्वचे सर्व परीक्षा देत आहेत. तर मराठीचा पेपर कसा लिहायचा आणि मराठीच्या पेपरामध्ये मग तो पेपर 1 असो किंवा पेपर 2साठी असो, ती प्रथम भाषा असो की द्वितीय भाषा असो, मराठीचा पेपर कसा लिहायचा आणि 30 पैकी 30 कसे गुण घ्यायचे हे आज आपण बघणार आहोत. फक्त विनंती एवढीच, समजू नका की गुरुजी काय म्हणतील. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, काही करायची गरज नाही. तुम्ही फक्त व्हिडिओ बघा. तर फक्त विनंती फक्त एवढीच की ताई, भाऊ, गुरुजी, तुमच्या समजा मोबाईल जर उभा असेल तर त्याला काय करायचं, फक्त आडवा करायचं, जेणेकरून ओटी गुरुजी व्यवस्थित दिसतील आणि प्रश्न व्यवस्थित दिसतील. तर आपण काय करूया, मराठीच्या पेपराला जे असेच पेपर येतात आणि असेच प्रश्न येतात जे आपल्याला 30 पैकी 30 मार्क घेण्यासाठी किंवा गुण घेण्यासाठी अतिशय काय करतील, महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. तर इथं दिलेलं आहे की जवळजवळ जो मराठीचा पेपर असतो तो गद्य किंवा पद्याने सुरू होते आणि त्याच्यावर 6 प्रश्न असतात. तर कसं करायचे गुरुजी, अगोदर गद्य पद्य वाचून घ्यायच्या का मग प्रश्न बघायचा का? तर ओटी गुरुजी हे सांगतील की तुम्ही पटापटा 1-2 मिनिटामध्ये काय करायचं, प्रश्न वाचून घ्यायच्या. तर थोडक्यात आपण फक्त काय करूया, प्रश्न वाचून घेऊया. ज्या काही लोक पोळ्या बनवता हे व्हिडिओ ऐकत असतील त्यांनी काय करायचं, फक्त ऐकत राहा. तर सर्व ऋतूंची सार असलेला महिना कोणता? भुंगे कोणत्या फुलांवर लुब्ध आहेत? उग्र वासाची फुले कोणती? आणि पाने खुडलेली असताना कोणत्या झाडाला फुलांचा बहर येतो? त्यानंतर हिरव्या तलवारी कोणत्या झाडाला लटकत आहेत? आणि 36वा जो प्रश्न आहे, अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आता याच्यामध्ये याच्या आणि ह्या उताराचा काही संबंध नाही. आता आपण काय करूया, उतारा वाचून घेऊया. समजा ताई, तुम्ही समजा पोळी लाटत असाल, वरण करत असाल, भाजी करत असाल, भात करत असाल, लक्षपूर्वक ऐका, मी उतारा वाचायला सुरुवात करतो. तर इथं दिलेलं आहे की भाद्रपद महिना हा कोणालाही आवडावा असाच आहे. सर्व ऋतूंचे सार या महिन्यात आपल्याला पाहावयास मिळते. भाद्रपदात नुसती फुलेच नाही तर कोवळी फळे व शेंगाई झाडाला दिसतात. ही पहा डाळिंबी, लाल बुंद फुले आणि छोटी शोभिवंत गोल फळे तिच्यावर एकदम लहडली आहेत. तशीच ती वाटोळ्या पाकळ्यांची नाजूक केसरांनी भरलेली पेरूची सुंदर फुले व लहान हिरवी फळे, तशीच ती पिंगट पिवळ्या रंगाची नयनरम्य उग्र वासाची पपईची फुले. आता इकडे आपल्याला सर्व प्रश्न वाचलेले आहेत, सर्व आपल्याला काय मिळत आहेत, उत्तर मिळत आहेत. पपईची फुले आणि ती कठीण लहान फळे, सीताफळीची आंबट ओल्या वासाची हिरव्या चाफ्याची फुलासारखी फुले आणि खल्यांची शोभिवंत चिमुकली फळे, शेवग्यांची झाडे पांढऱ्या शुभ्र पुष्पगेंदांनी खच्चून भरलेली आहेत. कोवळ्या शेंगा लोंबत आहेत आणि फुलांवर काळे भुंगे रुजी घालत आहेत. या फुलांवर हे भुंगे जसे लुब्ध आहेत तसे दुसऱ्या कुठल्याही आसपासच्या फुलांवर मी अजून पाहिजे नाहीत. गुलमोहराच्या झाडावरील हिरव्या तलवारी लटकत आहेत. पान आणि पान खुडलेले असताना ज्यांच्या फुलांचा बहर उतू जात असतो त्या पांढऱ्या खूर चाफ्याची फुले अजूनही झाडावर पानामध्ये गुरफटलेली रेंगाळत आहेत. जणू ते या झाडाचे डोळेच असावेत. असा हा काय आहे, उतार आहे. आणि आता आपण बघूया प्रश्न. तर इथं प्रश्न काय म्हटलेला आहे आपण बघूया. प्रश्न, सर्व ऋतूंचे सार असलेला महिना कोणता? तर आता हे याच्यामध्ये सर्वांना माहीत आहे की इथं भाद्रपद याविषयी म्हटले, मग आपलं उत्तर काय होईल, भाद्रपद. त्यानंतर भुंगे कोणत्या फुलांवर लुब्ध आहेत? मी आत्ताच वाचून दाखवला ताई. हो गुरुजी, वाचून दाखवला. तर भुंगे कोणत्या फुलांवर लुब्ध आहेत? तर इथं दिलेलं आहे की शेवग्याच्या फुलांवर लुब्ध आहेत. त्यानंतर उग्रवासाची फुले कोणती? मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं उग्रवासाची फुले. आता उग्रवासाची फुले जर असं म्हटलं तर या पॅरेग्राफमध्ये उग्रवासाची फुले पपई हा दिलेला आहे. त्यामुळे आता बघा काय करायचं की गद्य किंवा पद्यामध्ये समजा रावणाला राम म्हटलाय तरी आपला उत्तर रावणच येईल. कारण की
जसं उतार्यात आहे तसं आपल्याला द्यायचं आहे. तर इथं या उतार्यामध्ये उग्रवासाची फुले पपईला म्हटलेलं आहे किंवा पपई या झाडाची म्हटलेलं आहे. त्यानंतर पाने खुडलेली असताना कोणत्या झाडाला फुलांचा बहर येतो? पाने खुडलेली असताना आपण आत्ताच बघितलं आहे की पाने खुडलेला असताना फुलचाफा, कोणता झाड? फुलचाफांना बहर येतो असं म्हटलेलं आहे, म्हणून उत्तर क्रमांक 4 होईल. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया की हिरव्या तलवारी कोणत्या झाडाला लटकत आहेत? हिरव्या तलवारी. आता हिरव्या तलवारी कोणत्या झाडाला लटकत म्हटले तर गुलमोहर आहे, त्याचं उत्तर होईल. त्यानंतर अधोरेखित शब्दाची जात, योग्य जात ओळखा. आता याच्यामध्ये गुरुजी अधोरेखितच नाही ना जी, मी करून देतो ना जी, चुकून गेला असेल हळूहळू. चला ठीक आहे. आता सांगा, म्हातारी हळूहळू चालत होती, यामध्ये अधोरेखित शब्दाची जात. म्हातारी कशी चालत होती? म्हातारी हळूहळू चालत होती. म्हणजे हे काय आहे? हळूहळू काय आहे? विशेषण आहे. कशी चालत होती? हळूहळू चालत होती. म्हणजे कोणाचं विशेषण आहे जी? तर क्रिया विशेषण अव्यय आहे, म्हणून याचं उत्तर काय येईल? क्रिया विशेषण अव्यय. समजला का ताई? हां, बरोबर, ठीक आहे. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया की खालील वाक्यातील साधा भविष्यकाळ ओळखा. साधा भविष्यकाळ. मी पत्र वाचीन, मी पत्र वाचत असते, मी पत्र वाचत राहीन, मी पत्र वाचले होते. आता इथं म्हटलेलं काय आहे? साधा भविष्यकाळ. आता साधा भविष्यकाळ म्हणजे मी पत्र वाचीन, कारण की भविष्यकाळामध्ये अपूर्ण आहे, पूर्ण आहे, काय आहे ते सर्व दिलेले आहेत. तर साधा भविष्यकाळामध्ये मी पत्र वाचीन. त्यानंतर पुढला प्रश्न दिलेला आहे, काय दिलेला आहे? विसर्गाच्या पुढे च छ आल्यास विसर्गाचा स होतो आणि त थ आल्यास स होतो. याच्यामध्ये असं कोणता शब्द आलेला आहे? तर स त थ थ. अरे बाबा, इथं मनस्ताप स आलेला आहे, म्हणून याचं उत्तर काय येईल? उत्तर क्रमांक 1 म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 याचं काय होईल? उत्तर होईल. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया का? हो, बघूया. ठीक आहे. त्यानंतर म्हटलं आहे, खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखून त्याचा पर्याय लिहा. स्त्रीलिंगी शब्द. मित्र स्त्रीलिंगी आहे का? नाही. मैत्रीण स्त्रीलिंगी आहे का? आहे. ठीक आहे. स्नेही स्त्रीलिंगी आहे का? नाही. स्नेही कोणीच होऊ शकतो. सखा हा पुल्लिंगी आहे, म्हणजे मैत्रीण आहे काय आहे? स्त्रीलिंगी शब्द आहे. झालं. त्यानंतर अनेक वचनी शब्द ओळखा. चित्रे एकाला म्हणतो का जी? नाही. अनेकाला म्हणतो चित्रे. महिना एकच असतो. रुपया एक, मोरपीस एक. म्हणजे चित्रे हा काय आहे? अनेक वचनी शब्द असते. गुरुजी आपल्याला सर्व काही येते जी, सर्व काही येते, फक्त टेक्निक आणि काय करायचं? हां, मैं भी कर सकता हूँ. हां, ठीक आहे. हूँ. तर खालील वाक्यात योग्य विभक्ती प्रत्यय लावून वाक्य पूर्ण करा. योग्य विभक्ती. शारदा रिकामी जागा वाचनाची आवड आहे. शारदाला, ठीक आहे, म्हणतो आपण शारदाला वाचण्याची आवड. शारदाने वाचनाची आवड असं म्हणतच नाही गुरुजी. शारदा न वाचनाची आवड असंही म्हणत नाही. शारदाच्या वाचनाची आवड आहे असंही म्हणत नाही. म्हणजे शारदाला म्हणजे विभक्ती प्रत्यय कोणता येईल? ला. चला ठीक आहे. त्यानंतर खालील वाक्याचा प्रकार ओळखून योग्य पर्याय क्रमांक लिहा. आता कोणता वाक्य आहे? कोणता वाक्य आहे आपल्याला काय करायचं आहे? सांगायचं आहे. तर तो आजारी होता म्हणून तो शाळेत गैरहजर राहिला. आता याच्यामध्ये 2 वाक्य आहेत. तो आजारी होता, 2 साधी वाक्य आहेत. तो आजारी होता, तो शाळेत गैरहजर राहिला. याला जोडली कोणाली आहे? म्हणून. आणि म्हणून किंवा कारण, पण, आणि असे वाक्य जो जोडणारा जो शब्द आहे, ज्याला आपण उभयान्वयी अव्यय म्हणतो, उभयान्वयी शब्द म्हणतो, तो वाक्य कोणता असते? तर तो वाक्य कधी संयुक्त वाक्य असते. म्हणून याचा पर्याय क्रमांक 3 काय येईल? बरोबर उत्तर येईल. तो आजारी होता म्हणून तो शाळेत गैरहजर राहिला. हा कोणता वाक्य आहे? कोणता वाक्य आहे? संयुक्त वाक्य आहे. चला ठीक आहे. पुढला आपण प्रश्न बघूया. हाँ, ओटी है तो कोटी जाने की जरूरत नहीं है. चला ठीक आहे. हां, नंतर काय म्हणतोय? मांजराने उंदीर पकडला. या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्तरी आहे, कर्मणी आहे, भावे आहे की अकर्मक कर्तरी आहे? आता इथं सांगा, मांजराने काय पकडला? उंदीर पकडला. मांजराने काय पकडला? उंदीर पकडला. म्हणजे काय होईल हो? काय केलं त्यांनी?
कर्मणी, हा कोणता प्रयोग आहे? कर्मणी प्रयोग आहे. हा कोणता प्रयोग आहे? कर्मणी. कारण याचे उत्तर काय येते? काय पकडला तर उंदीर पकडला, कर्मणी प्रयोग. ठीक आहे. त्यानंतर बोलता बोलता खंडित झालेला मजकूर दाखवण्यासाठी खालील चिन्ह वापरतात. काय वापरतात? बोलता बोलता झालं तर खंडित झाला बोलता बोलता तर काय वापरतो आपण? अरे असा वाला चिन्ह लावतो, असा छान, त्याला आपण काय म्हणतो? ॲपॉस्ट्रॉफ्स म्हणतो. ॲपॉस्ट्रॉफ्स, बॉईज फाईट्स. चला ठीक आहे. आता ॲपॉस्ट्रॉफला काय म्हणतो? अपसरण चिन्ह किंवा अपसारण चिन्ह म्हणतो. ठीक आहे. खालीलपैकी शुद्ध शब्द लिहा. आता शुद्ध सिंह असा लिहितात का जी? नाही गुरुजी, असा लिहित नाही जी, चूक. सिंह असाही नाही लिहित, सिंह व असाही नाही, काय लिहितात? सिंह असा लिहितात. म्हणून हा काय आहे? शुद्ध शब्द आहे. चला ठीक आहे. मूल हे अनुभवातून काय शिकत असते? मूल हे अनुभवात, मूल मुलगा जी, हा ठुकू ठुकू, हा चला बाळा. तर मूल हा अनुभवातून काय शिकत असतो? तर मूल हा अनुभवातून भाषा शिकत असतो. काय शिकत असतो? भाषा शिकत असतो. तो ठोकत आली कोणत्या नंबर पर? ऑप्शन क्रमांक पर्याय क्रमांक 2 याच्या बरोबर उत्तर येईल. आपल्याला टाइमपास करायचा नाही, कारण की आपला लाईव्ह 5 क्लासेस नाही. ठीक आहे. त्यानंतर नाटकाचे लघुरूप कोणते आहे? मोठे नाटक, हा कुठे लघुरूप होईल जी. त्यानंतर एकांकिका, हा होईल जी. ठीक आहे. तर इथं दोनच काय दिलेले आहेत? दोनच काय आहेत? ऑप्शन दिलेले आहेत. 4 होते पण आम्ही लिहिलं नाही. तर एकांकिका, नाटकाचा लघुरूप कोणता आहे? तर एकांकिका आहे. चला ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण काय केलं आहे? काही प्रश्न बघूया. पुढला प्रश्न बघूया. सुनीत, काय? सुनीत हा शब्द इंग्रजीच्या कोणत्या शब्दापासून आलेला आहे? आता तुम्ही काय कराल गुरुजी माहिती का? सुनीत, SUNIT. हो बरोबर आहे जी, पहिला चुकला ना बेमळ्या. सुनीत हा शब्द सॉनेट, इंग्रजांना कुठं येते जी? सुनीत म्हणता. त्यांनी काय म्हटलं? सॉनेट. सॉनेटवरून काय झाला? सुनीत झाला. म्हणून याचा बरोबर उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3. असे प्रश्न येतात, हा ताई लक्षात ठेवा. ठीक आहे. सुनीतला तुम्ही SUNIT केलं तर गेला, सॉनेट वरून सुनीत आलाय. हा ठीक आहे. त्यानंतर विष्णू वामन शिरवाडकर हे कोणाचे नाव आहे? हो बालकवी, हे कवी ते कवी, तुम्हाला सर्वच काही येतील. कवी बी कोण काय? ठीक आहे. तर विष्णू वामन शिरवाडकर, ज्याला पण वा शिरवाडकर म्हणतो, कोणाचं नाव आहे जी? कुसुमाग्रज. कुसुमाग्रजालाच म्हणतो, त्याचेही नाव कुसुमाग्रज. हा कवी कुसुमाग्रज. हे कोण होत? विष्णू वामन शिरवाडकर. पर्याय क्रमांक कोणता येईल? पर्याय क्रमांक कोणता येईल? 4. त्यानंतर चुकीची जोडी असलेला पर्याय क्रमांक शोधा. माझी जन्मठेप महात्मा गांधीने लिहिली नाही जी भाऊ. महात्मा गांधी तुम्ही तर इतिहास तुम्ही बघितले ना, आपण इथे इतिहासाचे अभ्यास करतो. महात्मा गांधी तुरुंगात गेलेच नाही भाऊ. समजा त्यांनी अनशन केला का बाहेर, इंग्रज म्हणत होते नको रे भाऊ, तू नको करूच, नाही तर देश काही होईल, तुटून पडेल. तर माझी जन्मठेप हा कोणी लिहिला आहे? डॉक्टर बाबा आढाव यांनी लिहिला आहे. आता चुकीची म्हटली होती, पहिलीच चुकीची भेटली. पुढल्या आपण बघून घेऊया. कृष्णकाठ यशवंतराव चव्हाण यांनी लिहिलं आहे, बरोबर आहे. त्यानंतर तराळ अंतराळ शंकरराव खरात यांनी लिहिले आहे, तोही बरोबर आहे. एक झाड दोन पक्षी विश्राम बेडेकर यांनी लिहिलं आहे, हेही बरोबर आहे. माझी जन्मठेप काय असायला पाहिजे होतं इथं? डॉक्टर बाबा आढाव, पण काय लिहिलं आहे? महात्मा गांधीजी. जोडी चुकली. ठीक आहे. आणि तोच आपला काय आहे? उत्तर. कारण की आपल्याला काय शोधायचं होतं? चुकीची जोडी. ठीक आहे गुरुजी. त्यानंतर आपण पुढला बघूया. काय करूया? पुढला बघूया. अजून सांगा म्हणते तसाच. चुकीच्या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा. चुकीचा अर्थ, निगराणी करणे म्हणजे काळजी घेणे. हो गुरुजी, आता बरोबर आहे. भ्रमनिरास होणे म्हणजे वास्तवाची कल्पना येणे, हाही बरोबर आहे. मंत्रमुग्ध होणे म्हणजे भारावून जाणे, हाही बरोबर आहे. डोळे लावून बसणे म्हणजे डोळे मिटून बसणे असं नाही होत जी, वाट पाहणे होते. म्हणून हे चुकीची जोडी आहे आणि म्हणून हा काय येईल? उत्तर येईल. ठीक आहे. आई त्या सरोवराच्या काठी बसे. हा ताई, हा काय आहे? वाक्य आहे. याचा काळ ओळखा. बसे, बसे. आता बसे म्हणजे काय झाला जी? अरे ताई, आई त्या काळात त्या सरोवराच्या काठी बसे. आता त्या सरोवराच्या काठी बसे याच्यामध्ये भूतकाळ तर आहे, पण भूतकाळामध्ये गुरुजी 2 भूतकाळ आहेत जी. आता भाऊ बसे काय दिलेलं आहे? बसे म्हणजे हा काय आहे? रीती भूतकाळ आहे. रीती
आईची काय दाखवत आहे, सवय दाखवत आहे, म्हणून रीती भूतकाळ. चला ठीक आहे, म्हणजे ते कार्य नेहमी नेहमी होत होते. चला ठीक आहे, तो अभ्यास करत असेल. ठीक आहे, पहा काळ किती आहेत. या वाक्यातील काळ ओळखा. तो अभ्यास करत असेल. गुरुजी भविष्यकाळ आहे का जी? अजी भविष्यकाळ तर 3 दिलेले आहेत. हा एक भविष्यकाळ, एक भविष्यकाळ, एक भविष्यकाळ. आता तो अभ्यासाला बसे, याच्यामध्ये तो अभ्यास, सॉरी बसे नाही जी, तो अभ्यास करत असेल. तो बसेवाला ताईवाला होता. ठीक आहे, तो अभ्यास करत असेल. कोणता? करत असेल. झालाय का? नाही, म्हणजे अपूर्ण भविष्यकाळ. काय येईल? हा अपूर्ण भविष्यकाळ येईल. चला ठीक आहे. त्यानंतर राजवाडा हा कोणता समास आहे? समास राजवाडा, राजाचा वाडा. राजवाडा म्हणजे राजाचा वाडा. आता राजाचा वाडा, राजाचा वाडा, याच्यामध्ये राजाचा आणि वाडा, मुख्य शब्द कोणता आहे? वाडा. म्हणून आता जिथं दुसरा हा मुख्य शब्द असतो तो नेहमी काय असते जी? तत्पुरुष समास असतो. म्हणून राजवाडा हा तत्पुरुष समास येईल. आपण पटापटा घेऊया, आपल्याला बाकी पण विषय बघायचे आहेत. चलो ठीक आहे. त्यानंतर पुढला प्रश्न हा आला तुमच्या समोर. सचिवालय. आता पुन्हा तसा झाला. सचिवालय हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? सचिवालय. आता सचिवालय म्हणजे सचिव प्लस आलय, याच्यामध्ये आलय महत्वाचे आहे, म्हणजे हा सुद्धा काही येईल जी? तत्पुरुष समास येईल. काही तत्पुरुष समास येईल. 2 समास. आता तुम्ही जी गुरुजी एक तत्पुरुष आला, एक अव्ययी भाव लिहून घेऊ का? एक भाऊ. अरे भाऊ, जो बरोबर असला तोच लिहा ना. आणि बरोबर काय आहे? तत्पुरुष समास. ठीक आहे. त्यानंतर आता प्रयोगाला. प्रयोग. ठीक आहे. विवेक क्रिकेट खेळतो. विवेक क्रिकेट खेळतो. विवेक काय खेळतो? क्रिकेट खेळतो. काय खेळतो? क्रिकेट खेळतो. म्हणजे काय येईल? काय येईल जी? सकर्मक कर्तरी प्रयोग. आता कर्तरी का? कर्त्याप्रमाणे काय होतो? क्रियापद बदलते. समजा मुलगी असती तर खेळते. सकर्मक कर्तरी प्रयोग. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया. जास्त नाही वाचले जी, आपण जास्त वेळ घेणार नाही. ठीक आहे ना. असे प्रत्येक विषयाचे व्हिडिओ तुम्हाला मिळतील. आत्ता वाटत असेल तर करा, नाही तर नको करा. पण जे तुमच्या कोणी मैत्रिणी गुरुजी ताई लोक असतील त्यांना पाठवून द्यायचे. ठीक आहे. ठीक आहे. चल ठीक आहे. खालील वाक्यांमध्ये भाव्य प्रयोगाचे वाक्य कोणते? भाव्य प्रयोग सांगा बरं भाऊ, कोणकोणते आहेत? आईने मुलाला निजवले. भाव्य प्रयोग. भाव. आईने मुलाला निजवले. बाबाजी शेतात गेले. आईने तांदूळ शिजवले आणि कुसुमने फुले आणले. आता याच्यामध्ये भाव्य प्रयोगामध्ये काय? आईने मुलाला निजवले. आईने मुलाला निजवणे काय आहे? भाव्य प्रयोगाचं वाक्य आहे. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. गुरुजी दिसून नाही राहिला. थांबा ना जी, वरती करू द्या ना जी, वरती करू द्या ना जी. झाला. चला, शेवटचे 3 प्रश्न उरलेले आहेत, बघून घेऊया. मला वाटते हा विषय अगदी सुपरिचित आहे. हा वाक्प्रचार कोणता आहे? किंवा वाक्प्रचार नाही, हा वाक्य प्रकार कोणता आहे? केवळ आहे, मिश्र आहे, संयुक्त आहे की गौण आहे? मला वाटते हा विषय अगदी सुपरिचित आहे. सांगा बरं तुम्ही कोणता म्हणाल जी? हा मिश्र वाक्य आहे ना गुरुजी. 2 वाक्याला काय केलं आहे? मिक्स केलेलं आहे. म्हणून हा काय आहे? मिश्र वाक्य आहे. त्यानंतर दादा उठले. आता मिश्र वाक्य कसं आहे? माझ्या मागचा व्हिडिओ बघून घ्यायचं. सर्व वाक्याविषयी मी डिटेल व्हिडिओ बनवला आहे. दादा उठले आणि केरुनाना आत गेला. बापरे, वाक्प्रचार ओळखा. दादा उठले आणि केरुनाना आत गेला. या 2 वाक्यांना जोडलाय. आणि कोणता वाक्य होईल मग? आणि सांगा बरं. आणि संयुक्त वाक्य. चला ठीक आहे. होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करा. होकारार्थी वाक्याचे नकारार्थी करायचं, पण याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायचं, गुरुजी ताई बाई त्याचा अर्थ बदलायला नको. तर वाक्य काय बघून घ्या. 500 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. याच्या नकारार्थी 500 रुपये तशी मोठी रक्कम दिसते. नकारार्थी आहे की नाही जी? 500 रुपयाला फार मोठे समजतात. हा तर नकारार्थीच नाही आहे. 500 रुपये ही काही लहान रक्कम नव्हे. काय आहे जी? नकारार्थी आहे. 500 रुपये सामान्यांना मोठी वाटते, हाही नकारार्थी नाही आहे. तर याचं उत्तर काय येईल? ऑप्शन क्रमांक 2. आवडला असेल तर ओटी गुरुजी सोबत चला, नाहीतर आम्ही कोटी आणि तुम्ही कोटी
ओटी तू आपला राहू दे जवळच्या जवळ. इथंच थांबतो. नमस्कार.